सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्यांची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या गडू बसून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजय उत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी हे सूचक आहे. या दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षांचा वनवासही संपला होता. म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंकरासुराचा वध केला. या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच. तर असे भरपूर महत्त्व या गुढीपाडवा या सणाला आहे. गुढीपाडव्याला आपण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानत असतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. कारण की या काळामध्ये सात्विक लहरी असतात. तसेच 1000 पटीने आपल्याला पुण्यफळ मिळतं असं देखील म्हटलं जातं. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जातं. जसे की घरामध्ये गाडी, वाहन किंवा इतर काही वस्तू देखील खरेदी केल्या जातात. पण गुढीपाडव्याच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आपल्याला खरेदी करायच्या नाही. त्यासोबत अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही आपण या दिवशी बनवायच्या नाही. आता भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही, उलट मला त्याचे दुष्परिणामच भोगावे लागले. खरं तर आपण पूजा सेवा करतो, पण कधीकधी आपल्याकडून काही चुका देखील होत असतात. त्यामुळे आपण केलेल्या पूजेचं, सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आपण घरामध्ये आणायच्या नाही. तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला देऊ नये. कारण की या दिवशी अमावास्या देखील आहे आणि अमावास्येच्या दिवशी आपण विशेष काळजीही घेतलीच पाहिजे. तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी ही ब्रह्ममुहूर्तावरती उभारली जाते. पण या दिवशी आपण शुभ मुहूर्तावरती गुढी हे आवर्जून उभारायची आहे. तर शुभ मुहूर्त हा नक्की कधी आहे? तर गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 6:54 आहे. तर तुम्ही गुढी ही 7 ते 8च्या दरम्यानच उभारायची आहे. फार अगदी दुपारी किंवा अगदी 9-10 नंतर गुढी आपण चुकूनही उभारायची नाही. शक्यतो तरी तुम्ही गुढी सकाळीच उभारण्याचा प्रयत्न करा. गुढीला जी काही साडी वापरणार असाल तर ते वस्त्र जे काही आहे तर ते वस्त्र नवीनच असावं. अगदी आपण वापरलेलं नसेल तर असं वस्त्र घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा एखादी नवीन साडी घेतली तरी पण चालेल. फक्त जे काही साडी वस्त्र असेल तर ते काळ्या रंगाचं चुकूनही नसावं. कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचं वस्त्र आपण देखील परिधान करायचं नाही किंवा गुढीला जी काही साडी लावत असतो तर ती देखील काळ्या रंगाची नसावी. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अगदी त्या साडीला काळ्या रंगाची खूप मोठी बॉर्डर असेल तर अशी साडी देखील आपण गुढीला चुकूनही घ्यायची नाही. कारण की या दिवशी अमावास्या देखील आहे आणि गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी आपण जर सर्व गोष्टी शुभ केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये देखील सकारात्मकता ही येत असते. आता गुढी उभारण्यासाठी आपण जे काही काठी घेणार आहोत तर ती काठी वेळूची असावी. ती काठी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्या काठीला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपण एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे.
त्या पाट किंवा चौरंगाभोवती आपल्याला रांगोळी देखील काढायची आहे. तुम्हाला जिथे पण गुढी उभारायची असेल तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्याच्या कडेला रांगोळी काढायची आहे. तसेच हळदीचं पाणी देखील तिथे शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र शिंपडावं. मग पाटावरती चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती आपण गुढी ठेवायची आहे. आता या वेळूच्या काठीला आपण साडी बांधायची आहे. त्यासोबत कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं याला देखील खूप महत्त्व आहे. आता अगदी या दिवशी कडुलिंबाची पानं आणि गूळ देखील खाल्ला जातो, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. तर आपण देखील या दिवशी कडुलिंबाची पानं ही आवर्जून खायची आहे. त्यासोबत साखरेचा गाठियार देखील घ्यायचा आहे. तसेच एक फुलांची माळ देखील घ्यायची आहे. त्यानंतर आता हे सर्व बांधून झाल्यानंतर आपण एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. आता तांब्याचा तांब्या हा उपडा ठेवायचा आहे, म्हणजेच उलटा ठेवायचा आहे. त्या तांब्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात. अशा प्रकारे आपण गुढी उभारायची आहे. आता गुढीला नैवेद्य देखील दाखवायचा आहे. आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा इतर कोणताही सात्विक पदार्थ तुम्ही दाखवला तरी पण चालेल. आता गुढी देखील संध्याकाळी जेव्हा उतरवायची असते तेव्हा गूळ देखील दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने आपण ही गुढी उभारायची आहे. आता गुढीपाडवा म्हटलं की सण म्हटलं की आपण अगदी साजशृंगार देखील करत असतो. तर या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे. तर या दिवशी आपण इतर कोणत्याही स्त्रीची साडी परिधान करायची नाही किंवा इतर काही ज्वेलरी असेल तर ती ज्वेलरी देखील परिधान करू नये. कारण गुढीपाडवा हा सौभाग्याचा सण मानला जातो. या दिवशी आपण आपली साडी परिधान करावी. तसेच आपली देखील साडी जी काही आहे तर ती साडी देखील तुम्ही कोणाला देऊ नये. आता तुम्हाला एखाद्या महिलेला द्यायचंच असेल तर तुम्ही दुकानातून नवीन साडी घेऊन देऊ शकता. पण आपण जी काही वापरलेली साडी आहे, आपली जी काही ज्वेलरी आहे तर ती या दिवशी कोणत्याही व्यक्तीला द्यायची नाही. तसेच आता या दिवशी अमावस्या देखील आहे आणि अमावस्या म्हटलं की आपण काही गोष्टींपासून लांबच राहत असतो. आता या दिवशी काही ठिकाणी तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात. आता कुठे ना कुठे या गोष्टी थांबलेल्या आहे, पण अजून पण काही ठिकाणी या गोष्टी चालूच आहे. अगदी आपला त्या गोष्टींवरती विश्वास बसत नाही, पण अगदी काही गोष्टी होऊन गेल्यानंतर आपल्याला काही करता येत नाही. त्यापेक्षा आपण अगोदरच सतर्क असलेलं चांगलं. आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते, कारण की आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगली वाटते. कारण की प्रत्येक व्यक्ती ही फक्त तोंडावरती गोड बोलत असते, पण त्यांच्या मनामध्ये काय वाईटपणा आहे किंवा काय कडूपणा आहे, कटुपणा आहे ते आपल्याला देखील कळून येत नाही. त्यामुळे या दिवशी अगदी आपल्याला कोणी जर सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला, सफेद रंगाचा पेढा असेल, सफेद रंगाची मिठाई असेल किंवा सफेद रंगाचा इतर कोणताही पदार्थ असेल तर तो शक्यतो चुकूनही ग्रहण करू नये. तर आता विशेषतः तुमच्या घरामध्ये लहान मुलांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे. कारण की त्यांना जर कोणी काही खायला दिले तर ते लगेच घेतात आणि लगेच खातात. तर त्यांना ही गोष्ट सांगून ठेवावी. शक्यतो तरी अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला कोणी सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही खायचा नाही. त्यासोबत या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला देऊ नये. तर त्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा करत असतो. त्याचसोबत अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही, तर अशा वेळेस धने देखील खरेदी केले जातात. तर या दिवशी आपण चुकूनही कुणाला धने द्यायचे नाही. अगदी उसने देखील देऊ नये किंवा एखाद्या व्यक्तीने खूपच आग्रह केला तर आपण धने चुकूनही द्यायचे नाही. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ते म्हणजे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजले जाते. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजतात. या दिवशी आपण मीठ चुकूनही कुणाला द्यायचं नाही. शेजारची व्यक्ती असेल किंवा कोणतीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला आपण या दिवशी मीठ देऊ नये. त्यासोबत दूध, दही देखील या दिवशी द्यायचं नाही. तसेच तांदूळ, मीठ, साखर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात. या वस्तू जर संपण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता देखील भासत नाही. आता अमावस्येच्या दिवशी काही वस्तू घरामध्ये आणल्या जात नाही.
तर घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुणी सर्रास वापरली जाते. समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे. अमावास्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुणी आणू नये असं सांगितलं जातं. तर अगदी तुम्ही इतर दिवशी खरेदी करू शकता, पण या दिवशी खरेदी करायचं नाही. आता अगदी तुम्हाला खरेदी करायचंच असेल तर अमावास्येची जी काही वेळ आहे तर अमावास्या संपल्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता. तसेच अमावास्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असं सांगितलं जातं. यामागे लोकमान्यता असल्याचं म्हटलं जातं. याचा संबंध पितरांशी जोडला जातो. अमावास्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो. तसेच अमावास्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो. त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते. सूर्यसंक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते. या काही कारणांसाठी तेलाने मालिश करू नये. त्याचसोबत अमावास्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असं मानलं जातं. तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मीदेवीशी आहे. यामुळे पितृदोष लागू शकतो. अमावास्येला पितरांचे श्राद्धविधी करतात. त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये. त्याआधी मग नंतर आणले तर चालते, पण हा दिवस टाळायचा आहे. किंवा अमावास्या झाल्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता. आता या दिवशी आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे. तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा श्रीखंडपुरी बनवू शकता. पण या दिवशी आपल्याला अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही घरामध्ये बनवायच्या नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे. कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. त्याचसोबत या दिवशी कोबीची भाजी असेल, वांग्याची भाजी असेल किंवा मुळ्याची भाजी असेल तर या 3 भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अगदी अमावास्येचा जो दिवस आहे म्हणजेच बुधवारी संध्याकाळी देखील आणि गुरुवारी सकाळी संध्याकाळी देखील आपण या भाज्या चुकूनही बनवायच्या नाही. त्याचसोबत मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. बुधवार, गुरुवार त्याचसोबत शुक्रवारी स्वामी महाराजांचा प्रकट दिन देखील आहे. या दिवशी देखील आपण मांसाहार करू नये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.